नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठीचं स्वागत आहे. आज आपण परत एकदा जेएनएम फर्स्ट इयर स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बघूया. नर्सिंग फाउंडेशन फंडामेंटल ऑफ द नर्सिंग फर्स्ट इयर जेएनएम फर्स्ट इयरसाठी आहे. हा पेपर 19 जानेवारी 2023चा आहे. चला तर सुरुवात करूया. सुरुवात करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. चला तर पहिला प्रश्नाला सुरुवात करूया आपण. योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. त्यात पहिला एक कोर्स म्हणजे डॅश डॅश मिली, तर यात 30 मिली येणार. ठीक आहे, क येणार यात. तसंच दुसरं बघा, लघवीतून रक्त जाणे यास डॅश डॅश म्हणतात, तर यात हिमॅच्युरी येणार, ड येणार. तसंच तिसरं बघा, टकीकार्डिया म्हणजे प्रत्येक मिनिटाला नाडीचे ठोके डॅश डॅश असणे म्हणजे 100पेक्षा जास्त, तर अ येणार. तसंच चौथं बघा, जिल्हा रुग्णालय डॅश डॅश मार्फत चालवली जातात, तर इथे अ येणार, राज्य शासनातर्फे चालवली जातात. तसंच पाचवं बघा, ऑटोक्लेविंग करताना डॅश डॅश हे तापमान ठेवतात, तर यात क येणार, 121 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, लक्षात ठेवा सेल्सिअस येणार, इथं फॅरनहाइट नाही येणार. नेक्स्ट बघूया, योग्य जोड्या जुळवा. तर अ गट आहे, पहिला आहे HS, तर याला रात्रीच्या वेळेस मेडिसिन देणे असं येणार. ठीक आहे, क येणार याच्यात. ठीक आहे, तिसऱ्या नंबरचं. तसंच दुसरं आहे नर्सिंग प्रोसेस, तर यात अ येणार, असेसमेंट. तसंच ॲनाल्जेसिक, तर दुखणे कमी करण्यासाठी. ठीक आहे, ॲनाल्जेसिक्स म्हणजे. तसंच मिठाशिवाय जीवन, तर यात जास्त रक्तदाब असणार. ठीक आहे. तसंच बेटाडीन सोल्युशन, तर युरिन शुगर टेस्ट. खूप इझी आहे, लक्षात येऊ शकतात. लिहून घ्या. पहिल्या ह्याच्यात क, दुसऱ्या ह्याच्यात अ, तिसऱ्या ह्याच्यात ई, चौथ्या ह्याच्यात व आणि पाचव्या ह्याच्यात ड. तसंच चुक्की बरोबर बघा, काळी बेदाणे चुक्की बरोबर ते लिहा. पहिला आहे पाण्याची गादी शय्याभार कमी करते, तर बरोबर आहे. तर कोणीतरी चुकलेलं आहे, पण बरोबर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पाण्याची गादी ही शय्यावरण कमी करते. ICUमध्ये पाण्याचीच वेळ जास्त करून एकदा पॅरालाइज वगैरे पेशंट असलं त्याला जास्त करून पाण्याचीच गादी वापरली जाते. ठीक आहे, कारण त्याचा समान दाब पडल्यामुळे बेडतोर कमी होतं. तसं दुसरं बघा, गुदद्वाराच्या तपासणीसाठी ऑटोस्कोप वापरतात, तर हे चूक आहे. ठीक आहे, कानाच्या तपासणीसाठी ऑटोस्कोप वापरला जातो आणि गुदद्वारासाठी फ्रोक्टोस्कोप, तर हे 2 शब्द लक्षात ठेवा. तसंच तिसरं बघा, एपिटॅक्सिस म्हणजे कानातून रक्तस्राव होणे, तर हे पण चूक आहे. ठीक आहे, एपिटॅक्सिस म्हणजे नाकातून रक्त येणे होते. ठीक आहे, कानातून रक्त येणे म्हणजे ओटोरेझिया, लक्षात ठेवा. तसंच चौथं, मॅकिंटॉश डिसइन्फेक्शन सूर्यप्रकाशात करावे. रबरचं असल्यामुळे ते आपण उन्हात ठेवू शकत नाही. ठीक आहे, कारण की गरम होऊन जाणार. आणि तसंच याला स्टरायझेशन करू शकतो आपण, म्हणजे काय म्हणाल त्याला, साबण पाण्याने धुवू शकतो किंवा रासायनिक द्रव डेटॉल वगैरे याने धुवू शकतो. तसंच पाचवं बघा, तापमापक गरम पाण्यात स्वच्छ करावे. चूक आहे, त्याचा पारा फुटू शकतो. ठीक आहे, तर तापमापक हे स्पिरिट स्वॅब किंवा डेटॉल स्वॅबनी साफ करू शकतो. चला टिपा बघूया. 15 मार्काचे आहे. कोणत्याही 3 लिहायचे आहे तुम्हाला. याचे आन्सर खालीप्रमाणे दिलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हिडिओच्या समोर सांगणार तुम्हाला. तसंच टिपा लिहा बघा, कोणतेही 3 लिहायचे आहे. कुठलेही 3च लिहायचे, एक्स्ट्रा लिहून गडबडी करू नका. ठीक आहे, किंवा टाईम वेस्ट करू नका. बॉडी मेकॅनिक्स
शीतोपचार आणि गरम उपचारातील फरक लिहायचा तुम्हाला. नोसोकोमियल इन्फेक्शन लिहायचं आहे. रोग्याला आराम देण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू लिहायची. तसंच बेशुद्धीत असलेल्या रुग्णाची माउथकेअर, तोंडाची स्वच्छता करताना लागणाऱ्या वस्तूची यादी करून त्यांचे उद्दिष्ट लिहायचे आहेत. तर तुम्हाला या 5पैकी कुठलेही 3च लिहायचे आहे. ठीक आहे. तसंच प्रश्न तिसरा बघा. कारणे देऊन खालील विधानाची शास्त्रीय कारणे देऊन लिहा. कुठलीही 5 लिहायच्या 6पैकी. रुग्णाला शस्त्रक्रियेपूर्वीची उपाशी ठेवले जाते, त्याचं कारण लिहायचं आहे. डायरेटिक्स रुग्णाला रात्री देण्याचे काढावं, त्याचं कारण लिहायचं आहे. धारदारात तरेकडून निर्जंतुक करू नये, त्याचं पण कारण लिहायचं आहे. तुम्हाला जेवण केल्यानंतर लगेच व्यायाम करू नये, त्याचं पण कारण द्यायचं. तसंच 5वं, दम्याच्या रुग्णांना पाठीमागे टेकवून फॉर्वर्ड स्थितीत बसवावे, त्याचं पण कारण लिहायचं आहे. तसंच 6वं बघा. अर्धांगवायू पॅरालायसिस झालेल्या रुग्णांना गरम पाण्याच्या पिशवीचा वापर करू नये, तर याचं पण कारण लिहायचं आहे, का वापर करू नये म्हणून. ठीक आहे. कोणाला शास्त्रीय कारणे लिहा समजत नसेल तर खालीलप्रमाणे मी याचे आन्सर दिलेले आहे, कशा प्रकारे लिहायचे ते समजून घ्याल. ठीक आहे. तसंच वाक्य लिहायचं आहे. कुठलेही 5च लिहायचं आहे. 1 मार्काला आहे. 6पैकी तुम्हाला 5 लिहायचं आहे. नर्सिंग, प्रथमोपचार, डिसेंट्री, क्रॉस इन्फेक्शन, शरीरावरण आणि ब्लड प्रेशर. ठीक आहे. कुठलेही 5 लिहायचं आहे 1 मार्काला. तसंच प्रश्न 4 बघा. सौ एस 55 वर्षीय वृद्ध फिमेल मेडिकल वॉर्डमध्ये दाखल असून त्यांना 2 दिवसापासून बद्धकोष्ठतेचा कॉन्स्टिपेशन त्रास होतो. तर तुम्हाला याच्यावरून खालील प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. ठीक आहे. एनिमियाची व्याख्या लिहायची आणि उद्दिष्ट पण लिहायचे. 5 मार्काला विचारलं गेणार आहे. एनिमियाचे प्रकार कोणते? 3 मार्काला विचारलं गेणार आहे. सिंपल एनिमियाचे कृतीचे शास्त्रीय तत्त्व लिहा, 4 मार्काला विचारले. आणि बद्धकोष्ठ टाळण्यासाठी कोणते आरोग्य शिक्षण द्या, 3 मार्काला विचारलं आहे. जर तुम्हाला प्रश्न 4मधले वरचे हे क्वेश्चन येत नसेल तर तुम्ही खालचे पण लिहू शकता. ठीक आहे. दोन्ही क्वेश्चन लिहू नका. हे येत असेल तर हे लिहा आणि हे नसेल येत तर मग हे लिहा. यात वरचे 4, यात खालचे 3. ठीक आहे. असंच एकामेकात टाकू नका. किंवा मध्ये बघू काय आलेलं आहे. साधा वाफारा देताना कोणत्या शास्त्रीय तत्त्वाचा उपयोग कराल, 5 मार्काला लिहायचं तुम्हाला. ठीक आहे. तसंच पाण्यात बुडल्यानंतर देण्यात येणारा प्रथमोपचार लिहायचा, 5 मार्काला ते पण. आणि बँडेजची तत्त्वे लिहायची. ठीक आहे. तसंच प्रश्न 5 बघा. श्रीमती आर 25 वर्षीय स्त्री वैद्यकीय कक्षात दाखल झालेली असून त्यास ताप ज्वर आहे. तर तुम्हाला तापाचे प्रकार लिहायचे. ताप सेंटीग्रेड फॅरनहाईट करताना सूत्र लिहावं. शरीरामध्ये कोणकोणत्या ठिकाणावरून ताप घेता येतो ते लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तसंच ताप कमी करण्यासाठी नळाच्या पाण्याचे अंग पुसून काढणे ही कृती लिहायची आहे. आणि अतिज्वर आलेल्या व्यक्तीची काळजी करण्यासाठी योग्य आलेले विविध कृती कोणते ते लिहायचं. ठीक आहे. तर खाली तुम्हाला आन्सर दिलेले आहे, ते स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या. हे रिकामी जागा आहे आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ठीक आहे. तर लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून स्पष्टीकरण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. रिकाम्या जागेचं आहे स्पष्टीकरण. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच जुळवायचं ते पण बघून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. हां, तुम्ही जुळवा अशा पण लिहू शकता. पहिलं अगोटमधले क्वेश्चन लिहू शकता आणि त्याच्यासमोर आन्सर पण लिहू शकता. ठीक आहे. चुकी बरोबर खालील स्पष्टीकरण खूप गरजेचं आहे, तुम्ही वाचून घ्या. तुम्हाला माहीत असलं पाहिजे याचं मागचं कारण काय आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या.
हे बुकमध्ये उतरवून घ्या तुम्ही. हा टिपा लिहा आहे, लिहून घ्या. कुठलेही तुम्हाला 3 लिहायचं आहे, मी तुम्हाला पूर्णच लिहिलेलं आहे, सोपे जाईल तुम्हाला. स्क्रीनशॉट काढून घ्या. हा क्वेश्चन पहिला आहे, त्याच्यातलं क्वेश्चन दुसरा टिपाल्यामधला. स्क्रीनशॉट काढत चला लवकर लवकर. ठीक आहे. त्याच्यातलं सी क्वेश्चन 3रा नंबरचा आन्सर दिलेलं आहे. कोणाकोणाला आन्सर लिहायचं समजत नाही तर बघून घ्या कसं लिहायचं आहे टिपाल्या. ठीक आहे. त्याच्यातलं 4थं कम्फर्ट डिव्हायसेस. स्क्रीनशॉट काढून घ्या. हा त्याच्यातला ई तोंडाच्या बेशुद्ध रोग्याच्या तोंडाच्या काळजीसाठी साहित्य आणि उद्देश. साहित्य. ठीक आहे. तर बघा काय काय लागतं आणि कशा प्रकारे करतात. उद्देश काय त्याचे लिहून घ्या तुम्ही. ते महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे ते वाचून घ्या. हा ठीक आहे. क्वेश्चन 3रा बघा, वैज्ञानिक कारणे लिहा. कोणाकोणाला माहीतच नाही कारणे कशी लिहायची तर इथे लिहिलेलं आहे ते वाचून घ्या. ठीक आहे. ऑपरेशन रुग्णाला MBA का ठेवायचं लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. मूत्राला औषधे रात्री का देत नाही प्रश्न त्याच्यातलं दुसरं आहे. कारण त्यामधलं 3रा आहे. स्क्रीनशॉट काढा. 4थं आणि हा 5वा क्वेश्चन आहे. 6वा. ठीक आहे. त्याच्यातलंच व्याख्या लिहा आहे, व्याख्या लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढा. प्रथम व्याख्या ही राहिली खाली. ठीक आहे. आमासची व्याख्या, क्रॉस इन्फेक्शनची व्याख्या ही, बेड सोरची व्याख्या आहे, रक्तदाबची व्याख्या आहे. तसंच सारांश वरचं आहे ऑपरेशन ते वाचं याचं थोडंसं सारांश ते वाचून केलं तुम्ही. प्रश्न 4था बघून घ्या कशा प्रकारे लिहायचं आहे आन्सर त्याचे. एनिमॅची व्याख्या देऊन उद्देश लिहायचं तुम्हाला. एनिमॅची व्याख्या राहिली आणि ही उद्देश राहिले. कृष्ण काढून घ्या. एनिमाचे वर्गीकरण दिलेले आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. त्याच्यातले सी बघा, साधा एनिमियामध्ये लागू होणारे वैज्ञानिक तत्वे. स्क्रीनशॉट काढून घ्या. हे आन्सरच आहे. त्याच्यातलं डी, मधुमेह टाळण्यासाठी आरोग्य शिक्षण. पर्यायी क्वेश्चन आहे किंवा मधले स्टिम्युलेशनमधील वैज्ञानिक तत्व. ठीक आहे. तसंच बी आहे त्याच्यातलं किंवा मधलं दुसरं क्वेश्चनचं आन्सर आहे बोलण्याच्या आपत्कालीन प्रथमोपचार. त्याच्याच तिसरंवालं बघा, पट्टी बांधण्याचे तत्व. हे बघा तुम्हाला समजत नसेल क्वेश्चन घेतले तर मी तुम्हाला क्वेश्चन वाचून पण दाखवत आहोत. लक्ष ठेवा किंवा स्किप करून तुम्हाला समजणार नाही तसं तर पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की मी तुम्हाला आन्सरसोबत क्लिअरली थोडं वाचून पण दाखवत आहो. प्रश्न 5वा आहे हा, त्याच्यातलं अ. ठीक आहे. तापाचे प्रकार बघा.
ठीक आहे. त्याच्यातलं दुसरा क्वेश्चन स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यातलं तिसरं, ठीक आहे. त्याच्यातलं चौथं. निष्कर्ष आहे, वाचत चला. चला तर मित्रांनो, काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, तरच मला आणखीन व्हिडिओ बनवायचे प्रोत्साहन मिळेल तुमच्याकडून. ठीक आहे. चला तर खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट पेपरमध्ये. नेक्स्ट पेपर JNM सेकंड इयरचा होणार आहे. ठीक आहे. मेडिकल सर्जिकल नर्सिंग 2 2009चा. त्याच्यानंतर मग परत एकदा JNM फर्स्ट इयरचा 2023चा पेपर घेण्यात आणि 2021 आणि 22चा पेपर कर्नाटकचा घेणार आहे मी, भोपाल साईडचा. मराठीमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण करून देणार. आणि तसं पण 2020 2021 आणि 2022 हे जुनं सिलेबस असल्यामुळे आताचं सिलेबसमधला क्वेश्चन पेपर चेंज झालेला आहे. तरी पण त्यातले आपण क्वेश्चन पेपर घेऊयात. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.